55 इयर्स मेल. हम्म. हॅलो. 55 मेल. हा. उदर उदरदाह आहे पूर्ण कंठापर्यंत उरदाह होते उदरदाह. हेतूमध्ये तंबाखू सेवन आणि चहा आलेला आहे. म्हणजे उष्ण तीक्ष्ण गुण आणि कटुरुक्ष गुण वाढलेले आहेत. आणि जिभेला असं रुक्षता पण आलेली आहे. कोरडं पडते म्हणून आले. आता मी काही दिलेलं नाही, हिस्ट्री आजच घेतलेली आहे. तर ह्यामध्ये यष्टीमधू सिद्धघृत का शतावरी सिद्धघृत जास्त काम करेल, कारण उष्ण तीक्ष्ण गुरु कटुरस सेवन आलेलं आहे असं त्यांच्या हिस्ट्रीनुसार. बाकी अग्नी वगैरे प्राकृत आहे. हा, तर आपण झालं ना. हा सर. हा, तर आपण काय केलेलं आधीच्या डिस्कशनला आपण शतावरी आणि यष्टी बद्दल हे केलेलं. काय आधीच्या का त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये हे केलं असेल की काय फरक आहे दोघांच्या याच्यामध्ये. तर जिथे व्रण आहे, व्रणरोपण करायचंय अशा पद्धतीचं आहे. दोघांचे गुण जे आहेत ते सारखेच आहेत, पण जिथे आपल्याला व्रणरोपण करायचंय असं काही काम असेल तर यष्टी वापरायचं शतावरीच्या ऐवजी. जिथं आपल्याला चक्षुष्य काम करायचंय तर तिथे यष्टी वापरायचं. बरोबर आहे. जिथं आपल्याला केश काम करायचं तर त्या पद्धतीने यष्टी वापरायचं. जिथे शुक्रवर्धनच करायचंय, शुक्रक्षय झालाय, त्याच्यातून काही ज्या संप्राप्ती आहेत तर त्या तिथे शतावरी वापरायचं. आता इथे सगळं बघता, की तंबाखू, चहा हे सगळं बघता आणि हे सगळं वरून पिलं जातंय. बरोबर आहे की नाही. त्यामुळे ऊर्ध्वजात दुर्गत विकार आणि ऑलरेडी त्यांना कंठदाह आणि हे सगळं होतंय. त्यामुळे आपण इथे यष्टी सिद्ध वापरलं तर जास्त फायदा होईल. यष्टीचं चूर्ण वापरलं तरी फायदा होईल आणि घृत वापरलं तरी फायदा होईल, है ना. जेणेकरून तंबाखूमुळे निर्माण झालेले व्रण, त्याच्यातून उत्पन्न झालेल्या सगळ्या संप्राप्त्या आणि तो चहा हे सगळं जे आहे ते यष्टीने जास्त आपल्याला साध्य करता येईल, है की नाही. सर मग प्लेन यष्टी मधू वापरायचं का त्यात दुसऱ्या द्रव्यांबरोबर ऍड करून हे करायचं मग. हा, आता ती केस कशी आहे त्यानुसार तुम्ही हे करा. आलं लक्षात. त्याच्यात जर शुक्रक्षय असं काही दिसत असेल तर सरळ यष्टी, शतावरी कल्प हे असं सरळ कॉम्बिनेशन द्या. घृत गेलंच पाहिजे, कारण एवढा जर दाह असेल है ना तर घृत जायलाच पाहिजे. आलं लक्षात. एक तर ते उरस्थान आहे, जे कफ बाहुल्य असलेलं स्थान आहे, आणि तिथे जर दाह दिसत असतो तर तो खूपच दाह असतो. आलं लक्षात. कारण कफस्थानातला तो दाह आहे, म्हणजे कफक्षय पण झालेला आहे तंबाखू सुपारीने आणि पित्त वृद्धी पण झालेली आहे तीक्ष्ण उष्ण गुणाने. त्यामुळे हे सगळं कॉम्बिनेशन आहे ते अल्सर निर्माण करणार आहे आणि बाकीच्या गोष्टी निर्माण करणार आहे, है ना. तर घृत गेलंच पाहिजे पोटात असं त्यांना सांगा आणि हे सगळं बंद करायला सांगा. सर, आणि यष्टी मधू चूर्णाचं प्रमाण कसं द्यायचं. अर्धा चमचा यष्टी मधून चूर्ण जरी दिला दिवसात 2 वेळा तरी काय एवढं वमनोपग होत नाही. आणि जर तो म्हटला की उलटीसारखं वाटतंय तर प्रमाण कमी करायचं. चालतंय. लक्षात. यष्टी मधू जे आहे ते स्निग्ध आहे ऑलरेडी, ते चूर्ण स्निग्ध, तुम्ही खाल्लं तरी जाणवेल. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, यष्टीमधून चूर्ण ते स्निग्ध तर आहे, शिवाय ते स्वरीय आहे. म्हणजे ज्यांना गाण्याचं रियाज करतात किंवा ज्यांचा पेशाच बोलणं असं आहे तर ते स्वर चांगलं करणार असं यष्टीमधू चूर्ण आहे. कधी स्वर चांगलं करणार, जर तीक्ष्ण उष्ण वृक्ष गुणांनी स्वर खराब झाला असेल तर स्वर चालणं करणारं यष्टीमधू. अशी काहीच औषधाची स्वरी आहेत किंवा ज्यांना त्या पद्धतीचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कधीर पण येतं. जर कफाचं उपलेपन झालं असेल आणि त्यामुळे स्वर खराब असेल तर कधीर, गायत्री आहे ते फायदा करतं. तर त्या पद्धतीने इथे आता कंठाशी संबंधित आहे म्हणून यष्टीच जास्त योग्य आहे. आहे की नाही. आमाशयगत दाह नष्ट करेल यष्टी मधून. हा, पूर्णच दाह हे करतं. प्राकृत कफच आहे शरीरातला असं पकडलं तर त्या पद्धतीने त्याचं हे होतं. प्राकृत कफ कसा असतो, असा असतो, यष्टीसारखा असतो. जर तो वाढला तर वमन करतो, छर्दी निर्माण करतो, आहे की नाही, उत्क्लेश निर्माण करतो. तसं यष्टी पण आहे, जास्त वाढली तर उत्क्लेश निर्माण करते, आहे की नाही. यष्टीला दीपन कार्य नाहीये जे आपल्या शतावरीला आहे, लक्षात. त्यामुळे तिथे जर दीपन अपेक्षित असेल, असं काही शुक्रक्षय झालाय किंवा असं काही कफक्षय झालाय आणि दीपन कार्य अपेक्षित असेल तर शतावरीच दिलेली चांगली. लक्षात. वर्ण्यामध्ये हानी झाली असेल तरी यष्टीच चांगलं. लक्षात. बलहानी, वर्णहानी, कंठाची बलहानी अशी झाली असेल, खूप ओरडून घसा
दुखतोय आणि अशा पद्धतीचं असेल तर एसटी. म्हणून ते पूर्वीचे लोक गायक होते ते ज्येष्ठ मधाची काठी अजूनही गायक ज्येष्ठ मधाची काठी जवळ ठेवतात. हो. हा आणि ते चघळतात. हं, हं. हम्म. हं, हं. हो हा, सर. हा. मराठीत झालं काय लेक्चर? बरं ठीक आहे. हो, हो. ओके. पुढे और बोला, बोलो. और कुछ पूछना है क्या? तो हेलो बोला, बोलो. सर हिंदीत बोलू की मराठीत? कसं पण तुम्ही हिंदीत कम्फर्टेबल असाल तर हिंदीत बोला, म्हणजे सगळ्यांना कळेल केस तुमची. ऍक्च्युली सर हम्म. 17 इयर्स फीमेल आहे. 17. तर हा 17 हम्म. तर ऍक्च्युली हाईट म्हणजे कमी आहे तिची. हम्म. बाकी सगळं प्राकृत आहे, म्हणजे तिचं अग्नी प्राकृत आहे, मल हम्म. मूत्र सगळं प्राकृत आहे. हम्म. पण हेरिडिटरी तिच्या वडिलांची हाईट कमी आहे, हम्म. पण तिच्या आईची हाईट व्यवस्थित आहे, हम्म. 5'2" वगैरे. हम्म. तर तर ती हाईट संदर्भात आली होती. हम्म. तर काही करता येईल का आपल्याला? येणार ना, करता येतं, थोडंफार येतं. खूप अनुवंशिकता जी आहे ती आपण काय बदलू शकत नाही, आलं लक्षात. खूप हा. काय मोठा अनुवंशिकतेमध्ये फरक आपण बदलू शकतो. हा हिच्यावर उपचार झाले तर पुढच्या पिढीची हाईट नक्कीच वाढू शकते. तर हाईट अच्छा. वाढण्यासाठी लागतंय काय, आपल्याला एकतर ते बालवय लागतंय, बरोबर आहे. हाईट वाढण्यासाठी बालवय पाहिजे ना, वृद्धी पाहिजे कफाची, बरोबर आहे. तर ते हा हा बालवय तिथं जेवढं ठेवता येईल तेवढं यानं त्या मार्गाने ठेवायचं. मग त्यासाठी वेगवेगळ्या उंची वाढवण्याचे जमदानी सरांनी पण काही हे केलेले आहेत, किंवा तुम्ही तुमच्या ह्याने असं करू शकता. काय करायचंय, आपला शरीरातला कफ जो आहे तो जास्त ह्याच्यात ठेवायचा आहे, म्हणजे त्याचं बालवयात तिला ठेवायचंय. त्या पित्ताचा हा. पाक होईल, पित्त वाढेल, अशा पद्धतीचा आहार विहार जो आहे तो कमी करायचा, बंद करायचा. दूध तूप याचं प्रमाण वाढवायचं, उंचीचे व्यायाम करायचे, दोरी उड्या किंवा हे बाकीचे व्यायाम. आपल्या 2 नाड्या आहेत त्याच्यातली उजवी जी नाकपुडी आहे तिथे थंड तेल जर तुम्ही कुठलं बनवू शकत असाल, किंवा लाक्षादी तेल, ते 2-2, 3-3 थेंब टाकायचं नसते म्हणून. पोटातून तूप दूध घेऊ शकता. असे अच्छा. वेगवेगळ्या गोष्टीने तुम्ही काय करू शकता, शरीरातला कफ वाढवू शकता. अच्छा. हा. आणि त्याच्याने जी काय वाढेल ती वाढेल. म्हणजे काय 1-2 इंच 3 इंच जी काय वाढेल, कारण अस्थि मग पितृज अवयव आहे, त्यामुळे वडिलांची हाईट किती आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी खूप निर्भर करतात. हो, कारण सर जे लॉंग बोन्स असतात त्याचे जे इपिफायसिस आहे ते. एक मिनिट हा. मॅडम बाहेरचं दार बंद करा ना. दार दार आवाज येतोय ना. हा बोला. जे लॉंग बोन्स असतात आपले, तर त्याचे जे इपिफायसिस असतात ते 16 इयर्स पर्यंत म्हणजे मोस्ट ऑफ क्लोज होऊन जातात. म्हणून विचारायचे की पॉसिबल होऊ शकेल का आता? हा नाही, ट्राय करायचा. तसं काय असं सांगता येत नाही किती वाढेल काय वाढेल, पण काही थोडीफार वाढणारी असेल तर ती वाढू शकते, है ना. आज 16 अच्छा. वर्षात बाला, त्यामुळे अजून काय. हा हा. बाल्यावस्थेचं वय ऑलरेडी आता या काळांमुळे कमी झालेलं आहे मुळातच, कारण पिरियड लवकर येत आहेत आणि हे त्यामुळे शक्यता कमी आहे. पण काय मुळात त्यांना हाईट वाढेल किंवा असं हाईटसाठी आपण काय थोडेफार प्रयत्न करूया, पण मुळात छोटी हाईट म्हणजे वाईट नाही हे त्यांना बिंबवा. त्यामुळे तो पहिला हो, न्यूनगंड जाऊ द्या आधी डोक्यातला. बरोबर आहे. आणि लक्षात, मनमोहन सिंग पण छोटेच होते, आहे की नाही. हिटलर पण छोटाच होता. हा हा. जगावर ज्यांनी राज्य केले ते बुटकेच होते, आलं लक्षात. बरोबर. तर तो न्यूनगंड पहिला घालवायला सांगा, की हाईट कमी असणं म्हणजे वाईट नाही, निदान तो न्यूनगंड जाणं फार महत्वाचं आहे की नाही. हो हो. वैविध्यता निसर्गात आहे. वडाचं झाड मोठं असणार, खदिराचं छोटं असणार, आहे की नाही. ती हो. वैविध्यता माणसांमध्ये पण आहे. वैविध्यता एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. पण सर तिला इंटरनली देताना काही म्हणजे आपण म्हणजे म्हणजे अस्थि पोषक वटी नाही तर मग प्रवाळ वगैरे असं काही देऊ शकतो का? देऊ शकता ना, लाक्षा देऊ शकता, लाक्षादी गुळ देऊ शकता, आलं लक्षात. अच्छा. कुकुटांड भस्म देऊ शकता.
अस्थिधातू कसा हे होईल ते सगळं देऊ शकता. स्ट्रेचिंगचे व्यायाम जे आहेत, जे काही आहेत, त्याच्याने लाँग बोनला स्टिम्युलेशन मिळेल. त्याच्यामध्ये पुलअप्स मारणं किंवा दोरउड्या मारणं, सायकलिंग करणं, हे सगळं करू शकता. पण म्हणून काय तुम्ही 1 फुटाचा फरक नाही पाडू शकणार आहे, किती पण काय पण केलं तरी. आलं लक्षात? म्हणजे 2-3 सेंटीमीटर जास्तीत जास्त. काय त्याची वाढ जेवढी आहे तेवढं वाढू शकेल. खूप काही मोठा असं हे नाही होणार. जादुई फरक नाही पडणार. सर हे जे तेल म्हटलं तर मग त्याच्यामध्ये आपण अणू तेल नाही तर मग पंचेंद्रिय वर्धन तेल दोघांपैकी टाकू काय शकता. तुम्ही आता अस्थिधातूवरच काम करायचं म्हणून लाक्षादी तेल टाकायचं. आलं अच्छा. लक्षात? अस्थिधातूवरच बरं. तुम्हाला काम करायचं म्हणून हे करायचं. लाँग बोन आहेत जे जॉइंट्स मोठे तिथे ते तेल लावायचं आणि स्टिम्युलस मिळाला पाहिजे त्या दृष्टीने सतत तो व्यायाम करायचा. दोरी उड्या, सायकलिंग. आलं लक्षात? बरं. हां. ठीक आहे तर सर. त्याच्याने किती वाढेल तेवढी वाढेल. त्यात काय आता मोठा हे नाही. ठीक आहे. हं. थँक्स. बोला. और क्या पूछना है किसी को? हाँ, विचारा. हेलो सर। हाँ, विचार. सर हम लोग जो अलग अलग के पाचन यूज करते हैं जैसे मुस्ता है, शुंठी है, पटोल है, तो सर जैसे उस दिन आपने स्किन के इसमें बोला है कि मंजिष्ठा कहाँ यूज करना है, हरिद्रा कहाँ यूज करना है, खदीर कहाँ यूज करना है, हर एक का डिफरेंशियल डायग्नोसिस बताया सर। जैसे नॉर्मली पाचन के लिए सर मुस्ता कब यूज करना है, शुंठी किसका? कब यूज करना है? हेलो। हाँ, पाचन के लिए सर हम लोग जब हाँ. पाचन के लिए यूज करते हैं सिंगल द्रव्य, कौन जब से कौन मुस्ता से यूज करते हैं कौन से आप में आपको कौन से चाहिए द्रव्य वो बताओ. मुस हाँ सर, जैसे मुस्ता है, शुंठी है, हम्म पटोल है, हम्म आप अलग-अलग तो सर जो दीपनीय गण के है उसमें कौन से कब यूज़ करना है सर? जब हमें सिंगल यूज़ करना है तो? हम्म नॉर्मली मुस्ता के टाइम पे उष्ण-तीक्ष्ण अगर आहार-विहार है तो हम लोग मुस्ता यूज़ करते हैं। अगर हम्म पेशेंट में शुंठी मतलब उष्ण जैसे हमें एक्सपेक्टेड है तो हम लोग शुंठी यूज़ करते हैं। हम्म. लेकिन सर और डिफरेंशियल क्या है इसमें? नहीं, बहुत है ना. उडुची कब यूज़ करना है सर? छोटा मोटा फर्क है ही ना. हाँ, सब में. हाँ, ठीक है ना. वही सर, वही हम्म माइनर डिफरेंस बताइए सर। हाँ. देखो हमें पाचन करना आहे. हा, जावा तुम्ही. हा दरवाजा लावून घ्या. त्या गेल्या का? गेल्या ना त्या. हा पण लावा, तो पण लावा. बाहेरचा फॅन बंद करून टाका. हाँ, तो फर्क है ना. देखो, अगर आपको देखो पाचन ही करना है तो क्या करना है कि ऐसा कोई शरीर में ऐसी चीज जमी है ना, जो जो अपाचित है, जो शरीर के धातुओं में परिवर्तन नहीं हो रही है, जो शरीर के लिए लाभदायक नहीं है, ऐसी चीज को हमें क्या करना है, उसका पचन करना है. बराबर है ना. अब ये हाँ सर। सिर्फ इतनी चीज नहीं है. इसके साथ शरीर में बाकी भी दोष है, शरीर की प्रकृति है, ये है, वो है, जो व्याधि है लेकर आए पेशेंट, वो व्याधि भी है. ये सब है ना उसके साथ. ठीक है ना. जैसे अगर मैंने देखा, अगर हमने देखा कि बाबा कोई एक पेशेंट है, हाँ, तो उसका अग्नि कम है. ठीक है. शुक्र क्षय का पेशेंट है, अग्नि कम है, और इसमें आम निर्मित हो गई है. हाँ, ऐसे अगर दिख रहा है आपको, और बाकी के सब लक्षण आपने देख लिए, तो हमें ऐसा पाचन चाहिए जो पाचन भी करे, जो अवृश्य भी ना हो, है ना, जो हाँ सर। वृश्य भी हो. हाँ, इस प्रकार से हमें अगर कोई पाचन देना है तो हम उदाहरण शुंठी देंगे. हुँ। बराबर है ना. हाँ अगर सर। हाँ, अगर हमें क्या हाँ, कोई ऐसा पाचन देना है, ऐसा कोई द्रव्य देना है कि जहाँ ऐसी व्याधि आ गई है जहाँ कफ भी है, पित्त भी है, और रक्त दुष्टि भी है. ऐसी कोई व्याधि आ गई है और उष्ण गुण प्रधान व्याधि है, ऐसा कुछ है, और वहां पर ऐसे कुछ हुआ है, तो वहां मुस्ता काम आएगा. है ना. हाँ, हुँ। बाकी की जो चीजें हैं, मैंने बोला कि पटोल क्या करता है, ये सब उस जगह पे पटोल आएगा. जैसे त्वक विकार है, ये है, वो है. फिर भी क्या है कि हर द्रव्य जो है
उसके बारे में चिकित्सा में जाना मीन्स मुस्ता को लेना और फिर अलग अलग जगह जहाँ कहाँ मुस्ता आया है वो देखना, है ना। तो मुस्ता का लेप आया है क्या, पेट में लेने के लिए ज्यादा आया है क्या, क्या करने के लिए ज्यादा आया है वो भी देखना। हर द्रव्य का, ठीक है ना। जैसे शुंठी लेप में भी आई है, पेट में भी आई है ना। मुस्ता का लेप में वो कुष्ठ के इसमें मुस्ता का लेप भी आया है। हाँ, पटोल पेट में लेने के लिए ज्यादा आया है ना। जैसे तिक्त घृत हो, ये हो, वो है ना। इस प्रकार से भी उसका स्टडी करना कि द्रव्य क्या करता है। जैसे सर अभी गुडुची भी है, अब शतावरी देखो भी है, रसगत दोनों। आम है, रक्तगत आम हो गया है, मांसगत लीन आम के लक्षण दिख रहे हैं आपको। वो बोल रहा है डाइजेस्ट हाँ तो हो रहा है पर मुझे वो दिन भर ये आलस से रहता है, ऐसे रहता है, वैसे रहता है, ऐसा बोल दिया। तो फिर वहां हम्म पटोल आएगा, क्योंकि गतत्व हम्म आम के इसमें पटोल आया है ना। हाँ है ना। वो बोलता है खाना खाने के बाद ही जड़ आता है, बाकी कुछ नहीं तकलीफ है, पर खाना खाने के बाद ही वो डाइजेस्ट नहीं होता, पर वहां शुंठी आएगी, है ना। हम्म, बराबर है ना। हम्म। हाँ। ऐसे ही है। जैसे और सर गुडुची और शतावरी में दोनों भी दीपन कार्य करेंगे सर, वो बहुत अलग ही लेकिन है दोनों। हम्म। हाँ, हम्म। लेकिन फिर वो जैसे गुडुची हम लोग स्टूल पेशेंट में देंगे, लेकिन हम्म। शतावरी क्रूश पेशेंट में देंगे, ऐसे ही ना हम्म। सर। हम्म। और कैसे डिफिनेशन, जब हमें सिर्फ वो दीपन के लिए यूज करना है तब। देखो, अब ये द्रव्य जो आपने बोला ये सब बड़े बड़े द्रव्य है, उसके बारे में तो एक 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 घंटा लगेगा, है ना। ठीक है हाँ ना। सर। जहाँ शुक्र हाँ क्षय है, अब देखो एक आमाशय है आपका, है। हाँ, वहाँ ग्रहणी है। हाँ। अब ये सब अवयव है, ये सब मांस घटित अवयव है। अगर धातुओं हम्म का बल होगा तो ही इन अवयवों का बल रहता है। अगर कितनी भी अग्नि हाँ। हो, अगर धातुओं का बल नहीं है, हाँ, जैसे मांस हम्म क्षय ही हो गया, तो उसका अग्नि भी हम्म मान्य हो जाता है, क्योंकि ये ग्रहणी मांस हाँ। से भी बनी है। बराबर है। हम्म तो हाँ। मांस का बल कम ही हुआ है, वहां का जो अवयव है, कौन सा अवयव जहाँ हम्म पे अग्नि स्थित है, हाँ, उस अवयव का ही क्षय हो गया, उसको ही बल देना है। ऐसे ऐसा काम करना है और दीपन करना है। ऐसा काम करने के लिए शतावरी गुड़ुचि गोक्षुर विक्षुर ये सब द्रव्य है, ठीक है। हाँ। अब ये शतावरी इसमें नहीं आती ज्वर में, और गुड़ुचि ज्वर में आती है। तो ज्वर की जो हाँ। संप्राप्तियां हैं, पाचन करना है, ये करना है, वो करना है, तो वहां गुडुचि आती है। गुडुचि के बारे में मैंने बोल दिया है ना। जो रक्त पित्त में नहीं आती, है ना, नहीं, क्योंकि ये उसमें क्या वास। करने वाली है, रक्त बढ़ाने वाली चीज है, ये अग्निवर्धन करने वाली चीज है। हाँ, रक्त को हाँ। साक्षात मात्रा, रक्त की मात्रा बढ़ाने वाली द्रव्य है। तो इसलिए वो रक्त हम्म पित्त में नहीं आई है ना। तो जहां जहां रक्त हाँ। दुष्टि है, रक्त की मात्रा कम है, रक्त अग्नि कम है, ऐसा जहां जहां आया है, वहां वहां गुडुचि आई है ना। कफ शोणित हाँ। विबंधानाम श्रेष्ठम। कफ निगमित शोणित, स्नान। कफ शोणित में अगर कफ का ये आ गया, हाँ, तो वो विबंध तोड़ने वाली जो है वो गुडुचि है। बराबर है ना। हम्म, तो हाँ गुडुचि सर। शोधन द्रव्य जैसा काम करती है ना। हम्म ये उष्ण है तो पाचन करती है ना। शतावरी पाचन हम्म नहीं करती। अलग है ना, पाचन एक, पाचन और दीपन दोनों अलग है क्रिया। बराबर है ना। हाँ हाँ बराबर है कि नहीं। हाँ सर। अमावस्था में शतु आप ये दे सकते हैं, अमावस्था में गुडुचि ये नहीं दे सकते, शतावरी। हम्म। बराबर है। ओके सर। शता अपनी हम्म गुडुचि जो है वो कृमिनाशक है, शतावरी कृमिनाशक नहीं है ना। हम्म बराबर है ना। हम्म ये ऐसे फर्क है ना। हाँ? हाँ सर। हम्म। और ओके। बहुत सी चीजें, अभी एक उसके गुडुचि के बारे में बोलना तो है ना, वो अमृत ही है ना, ऐसे। हाँ सर। हम्म। और गुडुचि ग्राही है, शतावरी ग्राही नहीं है ना, ऐसे। वो पता चल जाता है, पाचन के बारे में आप बोल रहे हैं ना, वो पता चल जाता है किस पेशेंट में कौन सा पाचन देना, पाचन ही करना रहता है ना। हम्म, तो हाँ सर। उसमें क्या बड़ी बात नहीं है ना। गुरुत्वम दैन्यम हम्म उद्योगम सदनम शरदरोचक ऐसा होगा तो पटोल इंद्रिय कुटकी डालना। हाँ, रक्तोष्णा हम्म पीड़िका तृष्णा सरक्तम स्टीवनम रो आ गया तो पटोल इंद्रिय गुप्ता रक्तवादी। पटा कुटकी, ऐसे ऐसे हो जाता है, इससे भी हो जाता है काम। हाँ सर, और बराबर। आम के गुण भी देखने रहते हैं कि आम गुरु गुण का ज्यादा है, गुरु गुण ज्यादा दिख रहे हैं क्या, है ना। उष्ण गुण ज्यादा दिख रहे हम्म हैं क्या, क्लीनता ज्यादा दिख रही है क्या। क्लीनता भिन्नता इस प्रकार का अगर हो गया तो वो पटोल बिटोल ज्यादा काम आते हैं, है ना। ओके। हाँ। ऐसा है।
ओके सर. हाँ, विश्व तो क्या साक्षात अग्नि ही है ना, अदरक का ही हाँ. ये है. तो वात कफज संप्राप्ति हो तो विश्व का प्रयोग करना है ना. ओके सर. कफ पित्त और रक्त की संप्राप्तियां हो या फिर कफ पित्त गुरुजी. की संप्राप्तियां हो तो हाँ गुड़ुची प्रयोग कर मुस्ता का प्रयोग कर सकते हो, है ना. हम्म. ऐसा है. त्रिदोष की संप्राप्तियां हो तो गुड़ुची का भी प्रयोग हो सकता है. ऐसा भी है. हम्म. वात रक्त जैसी संप्राप्ति है गुड़ुची का प्रयोग होता है ना. ओके सर. ऐसे. टिपिकली कफ पित्त की संप्राप्ति हो, बाकी कुछ भी इन्वॉल्वमेंट तो पटोल ज्यादा काम आता है ना. कफ पित्त हरम वर्ण्यम ऐसा उसका ये है ना. तो सर पटोल आता है. कि पटोल से थोड़ा वाद बढ़ता है, गुरुजी से नहीं बढ़ता, है ना. बराबर ओके है ना. सर. हम्म. हम्म. बढ़ता है मीन्स ऐसे बढ़ता है मीन्स ऐसा नींब जैसा नहीं बढ़ेगा या फिर खदीर नहीं जैसा नहीं बढ़ेगा, पर हम्म. इस प्रकार से. हम्म. ओके सर. और हॅलो सर. बोलो सर बोलो. 37 इयर्स फिमेल आहे. असे आव पडते सारखे सारखे कधी मला बिफोर किंवा आफ्टर मला हे नंतर आणि शिथिल मला प्रवृत्ती होते अशी. हम्म. वारंवार होते ठीक म्हणजे किती परत वर्षाचे. परत येतात. 36 इयर्स. 36 आहे. हा. मग उदरशूल लेफ्ट साइडला पेन कधी तर होतं असं हा. आणि पित्तच पण लक्षणं वाटतात. पण बरं होतं. गुरु आहार खाण्यात आला ना जास्त प्रमाणात म्हणजे होतं. हा. पण गुरुवार त्यात खाल्ला की कसा काय विचार होतंय. करायचा? आव जास्त बनते. हा मग काय त्यात काय कठीण आहे. पण मग आमयुक्त कफ हो, आमयुक्त मल हो, ठीक है, और पेट में दर्द हो तो देना क्या है बिल्व, विश्व और चित्रक. क्या देना. पण बिल्व. पित्त जो लक्षण आहे मग चित्रक देऊन कसं हे होणार ना पित्ताचे जास्त कौन सी वाढणार. लक्षण बोल रहे हैं आप. कुठली लक्षणं दाह पित्ताचे. मूत्रदाह होतो कधी कधी मग मूत्र पण कधी कधी होतंय ते, कधी कधी होते कशाने होते ते बघायला पाहिजे. जर मलप्रवर्तन मध्ये चिकटपणा असेल ना तर पाचनच मळाचं व्हायला पाहिजे ना. कधी दाह होतो म्हणून तर बोललोय. हे होते हाफ केस होते ती. डिटेल घेतलं पाहिजे. हेतू नेमके पित्ताचे आहेत का. हा सर पित्ताचे लक्षण आहेत हा. आणि वेट पण कमी झालेलं ऍक्च्युली ग्रहणी सदृश्य सगळी लक्षणं होती. हेच सांगतोय मी. तुम्ही पहिला हे डायग्नोस हे करा की हेतू पित्ताचे आहेत आणि लक्षणं पित्ताचे आहेत असं होतंय का. जर कफ पित्ताचे हेतू पित्त असतील आणि मिश्रित हा बोला बोला. कफ पित्त मिश्रित असा मल असतोय. बऱ्याचदा मल पास झालं की दाह पण होतो मग हा आणि मग वारंवार ह्यासाठी हा मलप्रवर्तन. मग यासाठी औषधांमध्ये आता जे आपण वापरलं त्याप्रमाणे मुस्ता वापरायचं. मुस्ता हे बेस्ट आहे त्यासाठी. हा आलं मुस्ता. लक्षात. फक्त प्लेन मुस्ता द्यायचं. प्लेन मुस्ता दिलं की अच्छा. काय होतंय दाह पण कमी होतोय. हा त्या मॅडमनं आता विचारलं ना कुठली पाचनं वापरायची, ते आता इथं मुस्ता वापरायचं. हम्म. आलं लक्षात. मग सर ग्राही पण काम अपेक्षित आहे ना मग म्हणजे ग्राही आहे ना मुस्ता. मुस्ता हिमम कटु ग्राही पिक्तम असं आहे ना. म्हणजे बिल्व विश्व आणि मुस्ता अतिविषा पण सर चालेल ना मग. चालतंय ना. पण ते अतिविष मिळालं पाहिजे ना चांगलं तुम्हाला स्वस्त आणि हो मस्त. अतिविष मिळत नाही ना. हो 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 हो. हम्म. मुस्ता वापरलं प्लेन तरी चालतंय त्याला काय नाही. अच्छा. आणि ग्रहणी सर की जो. ग्रहणीमध्ये हा, बोला. मुस्ताचं पाचन चालू असताना पंचामृत परपटी त्यात ऍड करून चालते का म्हणजे समान काळात. चालतंय ना त्याला काय. परपटी ही कल्पना त्याला बल देणारीच आहे ना ग्रहणीला. हा. नुसता मुस्ता वापरला कारण तरी वेट ऑटोमॅटिक वय कमी असेल ना, पेशंटची. वय कमी असेल तर हा तो व्याधी नुसता घालवला तरी शरीर ऑटोमॅटिक बरं होतं. आलं लक्षात. हा हम्म. 37 आहे त्यांचं हा ना मग हे वेट पण कमी आहे ना 34 होईल ना. आहे मग पहिल्या ग्रहणी एकदा व्यवस्थित झाली ना, एकदा मुस्ता वापरला, हा तिथं मल व्यवस्थित व्हायला लागलं, सगळं असं व्यवस्थित व्हायला लागलं, की मग काय ऑटोमॅटिकच जे खाईल ते पचायला लागेल, पचायला लागलं की अंगाला लागेल, मग ऑटोमॅटिकच वजन वाढणार. वेगळं काय करायची हा गरज हा नाही. आहे की नाही. अच्छा. हा हा मुस्ता फक्त प्लेन द्यायचा. मुस्ताचा छान वास येतो का बघायचा त्या चूर्णाचा. फ्रेश चूर्ण आणायचं. तुपासोबत द्या नाहीतर असंच द्या पाण्यासोबत. आलं लक्षात. हं. हम्म. गरणीची औषध सगळी ती गरम पाण्यातून द्या, सुंठ गरम पाण्यातून द्या, हिरडा गरम पाणी अशी सगळं आहे. आलं लक्षात. हम्म. हम्म. तर अतिविष मिळालं तर काय बेस्टच आहे. मग काय भारीच काम. आलं लक्षात. तर अतिविष हा हा मुस्ता
गरम पाण्यासोबत देऊ शकताय, नाहीतर नुसता गरम पाण्यासोबत द्या. अच्छा. आणि असं काय मुरडा बिरडा वाटला तर काय त्यात बिल्व ऍड करायचं. अच्छा. आलं लक्षात. हो सर. मग अजून काय और आता हे मराठीतच झाले, आता मराठीतच बोलूया. बोलो. ग्रहणी दूसरा तीसरा कुछ नहीं, अजीर्ण के आगे की अवस्था है ना. तो इस प्रकार के जो अजीर्ण में आए हुए जो सभी है वो सभी ग्रहणी में आ जाते हैं. विश्व मुस्ता गर्म पानी के साथ, नहीं तो शुंठी गर्म पानी के साथ, और ऐसे जिनका अग्निमांद्य है, मल में ऐसा कामता है, ऐसे जो है ना, इनको शुंठी सिद्ध जल जो है ना वो दिन भर पीने के लिए देना. जहाँ जब जब प्यास लगेगी तो उस पानी में शुंठी रहनी चाहिए. ऐसा अगर शुंठी सिद्ध जल दे दिया ना तो अग्नि एकदम अच्छा हो जाता है, स्थिर हो जाता है. हाँ, और फिर सब कुछ चीज़ें अच्छी होने लगती है. ऐसे चीज़ों में शुंठी बहुत अच्छे काम करती है. ऐसा है. अमवात का पेशेंट या फिर ऐसा अग्निमंदे का पेशेंट जो जल देते हैं वो शुंठी सिद्ध जल देना, तो अमवात के भी पेशेंट को अच्छा रहता है और इनको भी. ऐसे छोटे छोटे जो उपाय ना वो पहले करने की, फिर उससे बहुत अच्छे रिजल्ट मिलते हैं. ऐसा है. आणि सर मग परत दीपनसाठी घृत ऍड, प्लेन घृत दिलं तरी हे होईल ना दीपन? हाँ, नहीं ये मुस्ताद दीपन है ना, मुस्ताद दीपन भी है ना, ऐसा कुछ नहीं है ना. हाँ बरोबर. ये सब दीपन ही करेगा सब कुछ. ठीक है ना. अनुपदेश में आने वाला और जिसमें पाचन क्षमता है ऐसा द्रव्य है मुस्ता, तो बहुत ही यूनिक है ना. और अजून काय विचारायचंय का? हर द्रव्य जो है वो ये भी करो पढ़ाई की. अगर कोई मैंने एक द्रव्य ले लिया, वासा ले लिया, तो वासा कहाँ कहाँ आया है और वो अभ्यंतर और बाह्य कहाँ कहाँ आया है शास्त्र में. हाँ, ये भी पढ़ाई करने की. तो और फिर द्रव्य के बारे में कई द्रव्य जो सर ये बाह्यतः. पूरे संहिता में देखना है, हाँ, पूरा संहिता में पूरे संहिता में देखना, धीरे-धीरे देखना है, क्या एक दिन का काम नहीं है, रोज़ ऐसे ही एक ही द्रव्य, 1 महीने भर एक 15-20 द्रव्य 15-20 दिन जो है एक ही द्रव्य के पीछे पड़ना. एक ही ठीक द्रव्य, फिर वो अभ्यंतर कहाँ आता है, बाह्य कहाँ आता है, अभ्यंतर कहाँ, तो फिर कई द्रव्य आपको लगे कि बाह्यता नहीं ज़्यादा आए हैं, अभ्यंतर ही आए, तो उसका हाँ प्रयोग भी हम अभ्यंतर ही करना प्रैक्टिस में ज़्यादा. कई द्रव्य जो आए वो बाह्य आए हैं, है ना, कई द्रव्य बाह्य ठीक अभ्यंतर दोनों आए, लोद्र जैसे द्रव्य, तो उनका फिर प्रयोग उसी प्रकार से करना प्रैक्टिस में, जैसे शास्त्रकार करते हो वैसे हमें भी वही करना है फॉलो. ऐसा है ना. रक्त ओके सर. चंदन है, बाह्य आया है, अभ्यंतर नहीं ज्यादा आया है, तो उसका प्रयोग ऐसे करना है ना. ऐसे ऐसा है. देखो, मधुर, आम्ल, लवण, है ना, ये छोड़कर कटुतिक्त जो है वो पाचन ही करने वाला है. जिसमें जिसमें कटुतिक्त है, हाँ, वो पाचन ही करता है. कटु है या फिर तिक्त है, ठीक है ना. तो हाँ ऐसा सर. कुछ अलग कुछ ऐसा ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं रहती. हम कभी-कभार ऐसे द्रव्य देते हैं वो पाचन करते ही है. ऐसा भी है ना. कडू औषध दिली काय, तिखट औषध दिली काय, ती पाचनच होणार आहे. असं.
कशालाच फक्त असू दे चावी कशालाच फक्त प्रॉब्लेम आहे की पृथ्वी महाभूत असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. जर पृथ्वी महाभूत आधिक्य जास्त असलं तर त्याच्यात तर पाचनाची क्षमता कमी होते त्याची. त्यातलं वायू वाढलं तर पाचनासाठी तशी परिस्थिती ते निर्माण करतं कषाय. आलं लक्षात? पाचनासाठी तशी हे निर्माण परत पाचनाला शेवटी परत उष्णता लागतेच, तीक्ष्णता लागतेच, आहे की नाही? असं आहे. अग्नी लागतो पाचन करायला. आणि मग जे नुसतं आकाश महाभूत तयार करणार आहेत अशा द्रव्यांना मग साक्षात त्या शरीराला स्वतःचा अग्नी पाहिजे. म्हणजे आलं लक्षात? मग ते पाचन करेल त्या आमाचं. बरोबर आहे की नाही? हो सर. असं. अजून लंघनमध्ये आपण काय करतोय? साक्षात वायू वाढवतोय, तिथला आकाश पोकळी निर्माण करतोय, वायू निर्माण करतोय. त्याच्याने काय होतंय ते त्याच्याने ते अग्नी नाही वाढत, त्याच्याने जो अग्नी आहे त्याला जागा मिळते पाचन करायला. लक्षात. आणि मग त्या आमाचं पाचन व्हायला लागते. तसंच वायू महाभूत प्रधान जी द्रव्य तेच करतायत. असं मग त्या वायू बरोबर जर ह्याची जोड मिळाली, अग्नीची जोड मिळाली त्या वायूला, तर मग फास्ट पाचन होतं. बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर तीक्ष्ण गुणाची जोड मिळाली आणि फास्ट पाचन होतं. तीक्ष्ण गुण आला की पाचनाच्या पुढे जाते कधी कधी स्टेज. मग धातू पाक होऊ शकतोय, व्रण असेल तर व्रणपाक होऊ शकतो, पाकावस्थाकडे जातोय. तीक्ष्ण भेदनच करतं ना. त्यामुळे मग तीक्ष्ण किती द्यायचं? मग जिथे जिथे कफावृत्तत्व जास्त आहे, गृहिणीसारखे असतील, कफाची गृहिणी तिथे मग ती क्षार प्रयोग, अस्वारिष्ट हे सगळं आलंय, तिथे तीक्ष्णत्व अपेक्षित असतं ते आवृत्त घालवण्यासाठी. त्यामुळे तीक्ष्ण गुण वापरताना विचार करायचा, त्याची मात्रा कमी असली पाहिजे, व्याधी तेवढा कफावृत्त असला पाहिजे, असं सगळं असलं पाहिजे. नसेल तर सगळं आपलं शुंठी आहे, हे आहे, ते आहे, ते वापरायचं, आहे की नाही? असं. बोला. बोला. सर कधी कधी असे पेशंट येतात की रजाचं ऊर्ध्वगमन होते सर, आणि प्री मॅच्युरिटी मध्ये म्हणजे लॅक्टेशन प्रेझेंट दिसतं. ब्रेस्ट मिल्क होतं ना, प्रेझेंट होतं असतं ना, सर. होतं ना. हा. आर्तवम मग सर उत्तमागतम. मंजिष्ठा अशा द्यायची वेळेस आपण काळी, मंजिष्ठाने होऊन जातं. प्रसादाचा विचार करायचा ना, हां. प्रसादाची दृष्टी. ऊर्ध्वगमन का होतंय ते बघायचं, वेगावरोध होतोय का, किंवा काय बारीक हा. सारीक आपानातल्या काही विकृती आहेत का, अर्श आहे का, ग्रहणी आहे का, हे सगळं बघायचं. ते असेल तर ते ट्रीट करायचं, अनुलोमन करायचं. मंजिष्ठा आहे ती रजावृत्त आपानामध्ये काम करते, ती वापरू शकता तुम्ही. तरी पण सगळं बाकीचं बघायचं, आहे की नाही? ओके सर. विशिष्ट द्रव्यांचे तुम्ही जर फलश्रुती बघितली तर विशिष्ट द्रव्य विशिष्ट प्रकारचा शूल नाश करण्यासाठी श्रेष्ठ दिसतात. त्याच्यात आता तुम्ही मंजिष्ठा म्हटली तर मंजिष्ठामध्ये पण योनी शूल अशा पद्धतीचे शूल बिल आहे ती मंजिष्ठा नष्ट करते. बस्ती शूल नष्ट करणारं पाषाणभेद किंवा अजमोदा बस्ती शोधन करणारं असे असे पण द्रव्य आहेत, जर तशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायला गेलात तर. असं. अजून बोला. अजून 1-2-10 मिनिटं बोलूया. अगर तुम्ही जर तुम्हाला फ्रेश काष्ट औषधी मिळाल्या, चांगल्या मिळाल्या क्वालिटीच्या, आणि ते काय बघू शकता तुम्ही क्वालिटी.
आहे ना. जर सुंठ असेल तर तुम्ही चव घेऊन बघू शकता ती कशी आहे सुंठ. पटोल चव घेऊन बघू शकता. मॅक्झिमम चव घेऊन बघायच्या आणि अशा फ्रेश काष्टात औषधीवर जर प्रॅक्टिस केली तर खूप फायदा होतो. ठीक आहे की आपल्याला एक 3-4 महिन्यात ते संपवावं लागतंय. चूर्ण जे आहेत ते संपवावं लागतात. पण प्रॅक्टिस पण तेवढी चालते, ती काय 1 महिन्याभरातच संपतात. पण तुम्हाला बाकीच्या गोष्टी खूप फायदेशीर पडतात. रिझल्ट कळतात कशाने काय रिझल्ट मिळाला. गुणांचा विचार पराकोटीचा करता येतो. शास्त्र आणि ग्रंथकर्त्यांनी जी चूर्ण वापरली ते डायरेक्टली आपल्याला तसे प्रयोग करता येतात. डायरेक्टली त्याचे योग वापरता येतात. त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस होते. कॉस्ट कमी होते. पेशंटला पण कमी पडते. सगळ्याच गोष्टीचा फायदा होतो. तशी खूप इझी आहे तसं करणं. 70-80 चूर्णामध्ये होऊन जातंय सगळं. फक्त तेच बोललो द्रव्यांचा असा अभ्यास करायचा. एक द्रव्य घ्यायचं, कुठल्या चिकित्सानात कुठे आलंय ते बघायचं. चिकित्सानात कशाला सगळ्या उत्तरतंत्रापासून द्रव्य जातात नाही का. जसं आता उत्तरतंत्र सुरू होतं, पहिला अध्याय सुरू झाला की परत ते लहान मुलाला पहिलं औषध येतंय, परत बला तेल लावा सांगितलंय है ना. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की मी सुकुमार जे रुग्ण आहेत आणि ज्यांना भ्रूणाची गरज आहे, जे थकलेले आहेत, स्पोर्ट खेळणारे अशी मुलं आहेत, त्यांना बला तेल लावलं पाहिजे आपण. बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीच्या अर्थापत्ती घेऊन त्या अध्यायात पण आलेली तिथे औषधं काढायची आणि तिथे औषध द्यायची, आहे की नाही. असं अजून अजून काय विचारायचंय का. झाले, संपले प्रश्न. थांबूया. चलो.